प्रेक्षक हो नमस्कार. मी नीता चौरे आणि आपण पाहत आहात प्रारंभ युग. 2 डिसेंबरला पालघरमध्ये होत असलेल्या नगर परिषदांच्या निवडणुकांसाठी राजकीय हालचालींचा वेग वाढला आहे. पालघरमध्ये प्रत्येक उमेदवार आपापल्या जोरदार प्रचाराला लागले आहे. अशातच आज आपल्या सोबत भाजपकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असलेले कैलास म्हात्रेजी उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की पहिल्यांदाच ते नगराध्यक्ष पदाचा चेहरा घेऊन जनतेसमोर जात आहेत, तर त्यांच्याकडे असे कोणते महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत की ते जनतेकडे ते घेऊन त्यांना सामोरे जाणार आहे. सर, खूप खूप नमस्कार. आपलं स्वागत. आपण यापूर्वी नगरसेवक राहिलाच आहात. आता पहिल्यांदा आपण पालघरमध्ये एक नगराध्यक्ष पदाचा नवा चेहरा आहात आणि असे कोणते मुद्दे असणार आहेत जे महत्त्वपूर्ण असतील जनतेसाठी, ते घेऊन आपण ही निवडणूक लढवताय? पालघर नगर परिषद हद्दीत अनेक पालघर नगर परिषदचे अनेक प्रॉब्लेम आहेत, अडचणी आहेत. सर्वात विशेष म्हणजे पालघरमध्ये पाणी पुरवठ्या बाबतीतली मोठी समस्या आहे. पालघर नगर परिषद हद्दीतील नागरिकांना कमी दाबाचा पाणी, अपुरं पाणी आणि दूषित पाणी हे येतंय. त्यामुळे सर्वात प्रथम पालघर नगर परिषद मध्ये पाणी पुरवठा योजना नवीन डिझाईन करणे गरजेचं आहे. कारण केलेली जी आता अस्तित्वात असलेली योजना ही फार ग्रामपंचायत पूर्वीची आहे आणि त्यात जी लोकसंख्या गृहीत धरली होती ती आता 26 गावांसाठी केलेली होती. ती पार होऊन फक्त नगर परिषदचीच लोकसंख्या ही त्यांनी गृहीत धरलेल्या 31च्या लोकसंख्याच्या पलीकडे गेलेली आहे. त्यामुळे नवीन योजना डेव्हलप करून पालघर नगर परिषद क्षेत्रातील नागरिकांना 24 तास पाणी आणि चांगलं पाणी कसं मिळेल. पालघर नगर परिषद मधील ज्या लाईन गटारात आहेत ते काढून ती वेगळी योजना राबवून ते वेगवेगळ्या गटार आणि ह्यांचं लाईन हे वेगळ्या करणं गरजेचं आहे, जेणेकरून दूषित पाणी नगर परिषद क्षेत्रातील लोकांना मिळणार नाहीत ह्याची दक्षता घेतली जाईल आणि नवीन योजना राबवली जाईल. दुसरा विशेष प्रॉब्लेम आहे तर मच्छी मार्केट. पालघर नगर परिषद मध्ये आपण बघत असालच सर्व मच्छी विक्रेते हे रस्त्यावर बसतात. त्यामुळे ट्रॅफिक बाबतीत अनेक समस्या निर्माण होतात. पालघर मधील ज्या मध्य पालघरला मच्छी मार्केट आहे त्यामुळे तिकडच्या व्यापाऱ्यांना त्याचा त्रास होतोय. तर सर्वात प्रथम जो मच्छी मार्केटचा प्रश्न रेंगाळलेला आहे तो म्हणजे ती जो रस्ता मुख्य मच्छी मार्केट आहे जुना पालघरला, तिकडे तो रस्ता आहे त्याचे अलाइनमेंट हे करताना म्हणजे डीपी प्लॅन मध्ये तो एकतर्फी झालेला आहे. तर ती सुधारणा करण्याच्या आता अंतिम टप्प्यात आहे. ते झाल्यानंतर तिकडे सुसज्ज आणि भव्य इमारत बांधून त्यात सर्व पालघर नगर परिषद क्षेत्रातील मच्छी विक्रेते तिकडे एकत्र बसून मच्छी मार्केट निर्माण करण्याचा पहिला प्रयत्न असेल, जेणेकरून ट्रॅफिकची समस्या निर्माण होईल. ट्रॅफिकची आपल्याला माहितीच असेल, ट्रॅफिक पालघर नगर परिषद एक मोठी समस्या आहे. तर ट्रॅफिक समस्यासाठी विशेष म्हणजे ट्रॅफिकचा नियोजन करावं लागेल. त्या नियोजन करताना विकास योजनेत काही बदल करावा लागतील. तर त्या बदल करण्यासाठी प्रयत्न करून ट्रॅफिक बाबतीत तज्ञांचा मार्गदर्शन घेऊन त्या तज्ञांचा मार्गदर्शन घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी रिक्षावाले आणखी जे वाहन हे करतात आपल्याला वाहतुकीच्या सुविधा पुरवतात अशा लोकांचा पण ह्याचा प्रश्न आहे रोजीरोटीचा. तर त्यांचं पण एक योग्य नियोजन केलं जाईल, जेणेकरून त्यांना पण प्रॉब्लेम येणार नाहीत आणि ट्रॅफिकसाठी समस्या निर्माण होणार नाहीत आणि नागरिकांची ट्रॅफिकची समस्या दूर होईल असं एक ट्रॅफिक बाबतीत मार्ग काढला जाईल. तिसरं आहे का पालघर नगर परिषद मध्ये अनेक फेरीवाले असे बसलेले असतात, त्यांच्यावर कारवाई होते. ट्रॅफिक समस्यामुळे पण फेरीवाल्यांना जबाबदार धरलं जातं
आणि त्यासाठी ट्रॅफिक फेरीवाला झोन ऍक्ट, फेरीवाला ऍक्ट जो राबवला पाहिजे नगर परिषदने, तो आजपर्यंत राबवला नाही. तर तो फेरीवाला ऍक्ट राबवून विकास योजनेत काही बदल करून फेरीवाल्यांना मुख्याच्या जागेवर त्यांना कुठे जागा देता येईल त्याचं एक नियोजन केलं जाईल, जेणेकरून त्यांची रोजीरोटीवर पण प्रश्न येणार नाही आणि ट्रॅफिक बाबतीत पण समस्या दूर होईल, असा मध्य मार्ग काढला जाईल. सर, नगर परिषद होऊन जवळपास 27 वर्षांचा कार्यकाळ लोटला आहे. अजून देखील 27 वर्षानंतर पालघर नगर परिषद क्षेत्रामध्ये मग तो फेरीवाला झोन, आता आपण म्हटलं त्याप्रमाणे मूलभूत सुविधा पाण्याची असो, रस्त्यांची असो किंवा मार्केटची व्यवस्था झालेली नाहीये. तर ह्याला नेमकं जबाबदार कोण? कारण आतापर्यंत या नगर परिषद क्षेत्रामध्ये शिवसेनेची सत्ता होती आणि त्या कार्यकाळामध्ये देखील काही विकास कामं झाली नाही. आताच उपमुख्यमंत्री येऊन गेले आणि त्यांनी असं म्हटलं आणि त्यांचे उमेदवार जे आहेत तेही मूलभूत सुविधांना घेऊनच आता निवडणुकी लढतात आहे. तर याला नेमकं जबाबदार कोण? आता सत्ता कोणाची बसली काय ते आता तुम्हाला माहितीच आहे का. 98 पासून कोणाकोणाची सत्ता आहे. भाजप पक्षाचा आजपर्यंत कोणी नगराध्यक्ष बसला नाही आणि त्यामुळे कोणी सत्तेवर आहेत त्यांच्यावर आरोप करण्यापेक्षा आता आम्ही काय करणार आहे हे महत्वाचं आहे. तर आम्ही सर्वात प्रथम लोकांना स्वच्छ, सुंदर, पारदर्शक पालघर कारभार आणि स्वच्छ सुंदर पालघर आणि पालघरचं कसं काय करू ह्याचा प्रयत्न करणार आहे. माननीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब चांगल्या योजना ग्रामीण भागासाठी राबवत आहेत आणि त्यांचं कार्य आपल्याला सर्वांना माहितीच आहे. माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब अत्यंत स्वच्छ आणि एकदम कारभार करून अनेक ठिकाणी ग्रामीण भागावर त्यांचं लक्ष असून पालघरमध्ये आता येऊन गेल्यात. त्यांनी पालघरला विशेष लक्ष देऊन पालघरच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत आणि त्या सोडवण्यासाठी त्यांनी इकडे आश्वासन दिलेलं आहे आणि ते सोडवतील अशी आम्हाला आशा आहे. आणि त्यांच्या माध्यमातून दिल्ली भाजपाचं सरकार आहे, महाराष्ट्रात भाजपाचं युतीचं सरकार आहे, भाजपाचे मुख्यमंत्री आहेत, यांच्या माध्यमातून पालघर नगर परिषद क्षेत्रातील अनेक समस्या आहेत जे सोडवण्याचा प्रयत्न करेल. उदाहरणार्थ पालघर ग्रामीण भागात आजही गावठण क्षेत्रात त्यांना CTS नंबर दिले गेले नाहीत. जागा वर्षानुवर्ष त्यांच्या ताब्यात आहेत, परंतु त्यांना मिल्कत पत्रिका दिलेल्या नाहीत. तर ते विशेष प्रयत्न करून मिल्कत पत्रिका कसे मिळतील, जेणेकरून त्यांना त्यांची घरं बांधायला नेहमी अडचणी निर्माण होतात. नगर परिषद करून कायद्यातील तरतुदीचे हे आड येऊन त्यांना परवानगी दिली नाही जात. तर विशेष म्हणजे पालघर नगर परिषदेत जी गाव आहेत, वेऊर, घोलविरा, तेंबोडा, खानपाडा, गोठणपूर, डुंगीपाडा असे अनेक गावं आहेत ज्या गावात गावठण क्षेत्र आहे आणि त्यांना CTS नंबर पडलेले नाहीत. तर त्यांची कायदेशीर कारवाई करून त्यांना मिळकत पत्रिका कसे मिळतील याच्यासाठी प्राधान्य दिलं जाणार आहे. पालघर नगर परिषदेत अनेक ठिकाणी अनेक वर्षापासून अनेक लोक राहतात ज्यांना जागा शासकीय असल्या तरी ते फार वर्षापासून राहतात. तर त्या जागा त्यांच्याकडे नियमानुकूल कशा करता येईल त्याच्याकडे विशेष प्रयत्न दिला जाईल. तिसरं असं का पालघर नगर परिषद मध्ये जलनिसारण आणि मलनिसारण प्रक्रिया करण्यासाठी भुयारी गटर योजना अत्यंत आवश्यकता आहे आणि ती प्राधान्याने राबवली जाईल. पालघर नगर परिषद मध्ये शौचालया बाबतीत म्हणजे अनेक नागरिकांना बाहेरून येणाऱ्या नागरिकांना, पालघरच्या नागरिकांना शौचालय आणि इतर जी सुविधा आहे त्या उपलब्ध नसल्यामुळे गैरसोय होते. तर ती गैरसोय टाळण्यासाठी सर्वप्रथम सार्वजनिक बांधकाम ताब्यात असलेल्या रस्ता नगर परिषदकडे वर्ग करून तिकडे एक योग्य जागा बघून तिकडे शौचालय निर्माण करण्याची प्राधान्य असेल.
पालघर नगर परिषद क्षेत्रातील अनेक गरजू गरीब मुलं शिक्षण घेतात आणि पुढचं हे शिक्षण घेण्यासाठी म्हणजे उदाहरणार्थ स्पर्धा परीक्षा देण्यासाठी त्यांना आर्थिक अडचण असल्यामुळे त्यांना ते बाहेर शिक्षणासाठी जाऊ शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज असं मोठं वाचनालय बनवून त्यात वाचनालयात तज्ज्ञ प्रशिक्षण देणारा एखाद प्राध्यापक किंवा तज्ज्ञ व्यक्ती ठेवला जाईल, जेणेकरून त्यांना मार्गदर्शन होऊन पालघर नगर परिषदेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होऊन त्यांचं स्पर्धात्मक परीक्षा देण्यास त्यांना मदत होईल आणि त्यांना यश प्राप्त होईल याची काळजी घेतली जाईल. पालघर नगर परिषद क्षेत्रात अनेक स्पोर्ट्स खेळणारे खेळाडू आहेत, पण त्यांना योग्य वाव मिळत नाहीये. तर नगर परिषदच्या माध्यमातून त्यांना स्पोर्ट्स बाबतीत योजना राबवून आणि त्यांचं आणखी त्यांना स्पोर्ट्समध्ये त्यांना पुढे जाण्यासाठी योग्य ते कारवाई केली जाईल. सर, आता आपण शौचालयाचा मुद्दा म्हटला तर नगर परिषदेकडून मागच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून काही सार्वजनिक ठिकाणी शौचालय बांधली गेली. नंतर काही कारणास्तव ती काढली सुद्धा गेली आणि त्या ठिकाणी आता शौचालय देखील नाहीत. मोठ्या प्रमाणात बाहेरचा वर्ग ज्यावेळी पालघरमध्ये येतो आणि त्यावेळेस सार्वजनिक शौचालय नाही, तर हा निधी तर वापरला गेला पण त्याचा व्ययच झाला असं म्हणाल तर काय सांगाल याबद्दल? त्यावेळेस सभागृहात आपण चांगला मुद्दा उपस्थित केला. त्यावेळेस आम्ही ह्याच्यावर आवाज उचलला होता. परंतु आता ह्यापुढे असं काय होणार नाही आणि योग्य ठिकाणी योग्य जागा बघून शौचालय निर्माण केलं जाईल आणि ते कायमस्वरूपी केलं जाईल. तात्पुरत्या स्वरूपाचा कुठलाच हे करणार नाहीत, जेणेकरून त्याच्यावर त्याचा वापर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी केली जाईल. नगर परिषदेमध्ये प्रत्येक टेंडरसाठी म्हणजे तो कचऱ्याचा असो किंवा रस्त्यांची असो ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं म्हटलं जात आहे. तर हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी आपली काही पावलं असणार आहेत जर आपल्याला जनतेने संधी दिली? सर्वप्रथम तर प्रशासनाकडून अशी कुठली कारवाई होत असेल त्याच्यावर वचक ठेवला जाईल आणि नियंत्रण ठेवून पारदर्शक कारभार करून निविदा प्रक्रिया ही खुली प्रक्रिया असली पाहिजे. तिकडे कुठल्या प्रकारचं स्पर्धा झाली पाहिजेत आणि काही प्रभावित लोक फक्त त्या ह्याच्यात कामं केली जातात. तर तसं न करता पालघरच्या व्यतिरिक्त जो तज्ज्ञ आणि त्या कामासाठी योग्य असेल अशा लोकांना प्राधान्य दिलं जाईल आणि काम उत्कृष्ट दर्जाचं होईल ह्याकडे विशेष लक्ष दिलं जातील. पालघर नगर तुम्ही सांगितल्याप्रमाणे अनेक निधी आले, गुणवत्ता आणि दर्जा खराब झाला, तर जे पालघर मधील तज्ज्ञ लोक आहेत, जे तांत्रिक सल्लागार आहेत, ते तांत्रिक सल्लागार योग्य सुपरविजन करत नसल्यामुळे आता पालघर नगर परिषद जेवढे नगर परिषद संवर्गावर म्हणजे नगर प्रशासनावर मध्ये जे इंजिनियर आहेत त्यांना त्या रस्त्यावर देखरेखीखाली योग्य हे वचक ठेवला जाईल आणि कामाची गुणवत्ता दर्जा चांगली राहील ह्याच्याकडे विशेष लक्ष दिलं जाईल आणि पारदर्शक कारभार करून भ्रष्टाचार मुक्त प्रशासन आणि भ्रष्टाचार मुक्त पालघर करण्याचा आमचा मानस आहे. आपण निवडणुकीपूर्वीच मध्यंतरी पक्षांतर केलं आणि त्यानंतर असं झालं की पालघरमध्ये एक राजकीय वातावरण तयार झालं की आपण ज्यावेळेस भाजपमध्ये आला त्यावेळेस जे जुने कार्यकर्ते आहेत भाजपचे त्या वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी झाली आणि त्याचा कुठेतरी फटका आपल्याला या निवडणुकीमध्ये बसू शकेल का? काय वाटतं आपल्याला? पालघर म्हणजे पालघर भाजपा पक्षामध्ये असं काही कुठले अंतर्गत वाद नाहीत, जुने वाद नाहीत. त्यांनी मला स्वीकारून मला भाजपा पक्षाने नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी दिलेली आहे आणि
जुनं नवीन असं काय वाद नाहीये. प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने काम करतायत आणि आता बघा मी त्यांच्या जुना वाद न हे करता प्रत्येक पालघर शहरातले नगर परिषद हद्दीतले भाजपाचे कार्यकर्ते हे अत्यंत जोमाने काम करीत आहेत आणि त्यांच्या आणि पालघरच्या तमाम नागरिकांच्या आशीर्वादाने मी पालघरचा नगराध्यक्ष म्हणून विजयी ठरेल असं मला ठाम विश्वास आहे. तर आपण पाहिलं की हे होते आपल्यासोबत कैलास म्हात्रेजी आणि त्यांचं असं म्हणणं आहे की केंद्र सरकारपासून योग्य तो विकास निधी त्यांच्या माध्यमातून आणून पालघरच्या विकास कार्यासाठी मोठा हातभार ते लावण्याचा प्रयत्न नक्कीच करते. मुख्यत्वे पालघर नगर परिषद क्षेत्रात नागरिकांना आवश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधा पोहोचवण्यासाठी त्यांचा विशेष प्रयत्न असेल. मुलांचा विचार केल्यास एक सुसज्ज असं वाचनालय देखील पालघरमध्ये आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.